नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला झणझणीतनी चमचमीत अशी रेसिपी पाहायला मिळणार आहे. अगदी सहज सांगायचं म्हटलं की महाराष्ट्रीयन थाळीमध्ये असे काही पदार्थ आहेत की त्याच्याशिवाय त्या थाळीला रंगतच येत नाही. कोणतेही महाराष्ट्रीयन सण असू द्यात किंवा साधासुद्धा घरगुती कार्यक्रम, मेनू जरी साधा असला तरी भरली वांगीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. भरली वांगी बनवण्यासाठी इथे मी 5 बिनबियाची ताजी छान वांगी घेतलेली आहेत. वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यात मीठ घालूया. वांगी चिरल्यामुळे ती काळी पडतात. काळी पडू नये म्हणून पाण्यात मीठ घालायचं आहे. आता वांग्याचे 4 भाग होतील असे कापून आणि थोडंसं देठसुद्धा कापून पाण्यामध्ये घालायचं आहे. कापून झाल्यानंतर वांग आतमध्ये किडका आहे का नाही ते सुद्धा पाहायचं आहे. सर्व वांग्याचे देठ कापून 4 भाग करून पाण्यात घालून झालेले आहेत. आता आपण पुढची प्रक्रिया करूयात. वांग्यामध्ये मसाला भरण्यासाठी इथे मी थोडे खवललेले ओले खोबरे, थोडे सुक्या खोबऱ्याचे काप, 7-8 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन पाणी न घालता याचं वाटण करून घेतलेलं आहे. वाटण एका भांड्यामध्ये काढूया. अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला. वांग जरा झणझणीत असलं की खायला भारी वाटतं. चवीनुसार मीठ, 1/2 चमचा गरम मसाला घालून छान मिक्स करून घेऊया. मसाला ओलसर होण्यासाठी यामध्ये तुम्ही कच्चं तेलसुद्धा वापरू शकता. ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातल्यामुळे मसाला ओलसर होईल म्हणून यात मी कच्च्या तेलाचा वापर केलेला नाही आहे. हे बघा, मसाला मिक्स करून झाल्यानंतर छान ओलसर असा झालेला आहे. मसाला मिक्स करून झाल्यानंतर एक वांग्यामध्ये मसाला असा दाबून भरायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने मसाला दाबून भरायचा आहे. दाबून झाल्यानंतर जास्तीचा मसाला आहे तो बाजूला काढायचा आहे. याच पद्धतीने शिल्लक वांग्यामध्ये मसाला दाबून भरायचा आहे. सर्व वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. एवढा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे. कढईमध्ये 2 मोठी पळी भरून तेल घालूया. वांग्याला तेल जरा जास्त असलं की वांग छान लागतं. तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये 1/2 चमचापेक्षा कमी मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की 1/2 चमचापेक्षा कमी जिरे घालूया. जिरे उमलले की 1/2 टीस्पून हिंग घालूया. खमंग फोडणी दिल्यानंतर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. 5 ते 7 मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये एक पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजून घेऊया. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजून झालेला आहे. याच्यामध्ये शिल्लक राहिलेला मसाला होता तो घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर हा मसाला 3 ते 4 मिनिटे भाजून घेऊया. मसाला भाजून झाल्यानंतर याच्यात भरून ठेवलेली वांगी घालूया. वांगी मसाल्यामध्ये परतून घेऊयात. वांगी हलवत असताना हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत म्हणजे त्यातील भरलेला जो मसाला आहे तो बाहेर निघणार नाही. वांगी मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर याला एक वाफ आणण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. वांगी हलवून घेऊया.
वांगी हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लास उकळलेले पाणी घालूया। उकळलेले पाणी घातल्यामुळे भरली वांगी चवदार होऊन त्याला रंगही छान येईल। जर तुम्हाला भरली वांगीसाठी रस्सा बनवायचा असेल तर पाण्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता। पाणी घातल्यानंतर हलवून घेऊया। मसाल्यामध्ये मीठ घातलेलं असल्यामुळे मीठ बेताचंच वापरायचं आहे। मीठ मिक्स करूया। मीठ मिक्स करून झाल्यानंतर वांगी शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया। पाणी कमी वापरलेलं असल्यामुळे वांगी खाली करपतील, म्हणून 4 ते 5 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून व्यवस्थित हलवून घेऊया। असं आपण थोड्या वेळाने करणार आहोत। असं केल्यामुळे वांगी सर्व बाजूने नीट शिजतील। पंधरा ते 16 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया। वांग्यातील पाणी आटलेलं आहे, हे बघा। वांग शिजलं आहे का नाही ते पाहूया। कधी पण वांग शिजलं आहे का नाही हे पाहण्यासाठी देठाकडचा भाग पाहायचा आहे। वांगी छान शिजलेली आहेत। तयार झालेली भरली वांगी एका प्लेटमध्ये काढूया। वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। भरली वांगी खाण्यासाठी तयार झालेली आहेत। तयार झालेली भरली वांगी तुम्ही गरम गरम चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। अशी भरली वांगी तुम्ही करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल। मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।